अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे यांचे तिकीट कापल्यानं पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आनंद तानवडे यांनी दिली आहे। भाजपच्या स्थापनेपासून तानवडे परिवार हा भाजपशी एकनिष्ठ होता। बाबासाहेब तानवडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे पहिले आमदार होते, तर स्वतः आनंद तानवडे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे गट नेते राहिले आहेत। पक्ष सोडल्यानंतर आनंद तानवडे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टीवर जोरदार टीका केली। कल्याण शेट्टी यांनी भाजपात घराणेशाही सुरू केली असून निष्ठावंत लोकांवर अन्याय केला, यामुळे भाजप सोडण्याची वेळ आमच्यावर आली, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे यांनी केली आहे। गेल्या 2019 पासून आमच्या तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने काँग्रेसमधून आलेले श्री सचिनदादा कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिली। उमेदवारी दिल्यापासून आमदारकी झाल्यानंतर जुन्या भाजपला कसं संपवायचं तिथून कारस्थान मोठे सुरू झाले। आजपर्यंत आमचा परिवार असेल, स्वर्गीय आमदार श्रीधर पाटील परिवार असेल, अशा अनेक परिवारांना ज्यांनी भाजपसाठी मोठं त्याग केलंय, योगदान दिलंय, अशा सगळ्या जुन्या भाजप नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, हे कसे पक्षातून बाहेर जातील यासाठी विविध कुठील कारस्थान केले, अनेक कारस्थान केले, ज्यामुळे लोक स्वतःहून पक्षातून लांब जायला पाहिजे। परवाच्या कालच्या विषयापर्यंत मला खात्री होती की आमच्या परिवाराला आमदार साहेब न्याय देतील, पण शेवटच्या पर्यंत त्यांनी मला अंधारात ठेवले। शेवटला म्हणतात की माझ्या भावाला वर घ्या, तुम्ही खाली घ्या। मी म्हटलं माझं गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे कार्यकर्ता हा मतदारसंघ आम्ही शाबूत ठेवलाय। तालुक्यातून जेवढे निवडणुका झाल्याच्या अगोदर दरवेळा आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही निवडून आणलाय। आणि आम्ही सक्षम असताना तुम्ही आम्हाला पंचायत समिती का देता म्हणून मी त्यांना अनेक वेळा विचारलं, पण त्यांनी मला उत्तर द्यायचं टाळलं। त्यांनी एकच म्हणलं की तुम्ही पंचायत समिती घ्या, आम्हाला वरती जिल्हा परिषद द्या। त्यामुळे त्यांचं माझ्या त्यात मतभेद झाले, त्यामुळे मला शेवटच्या श्रेणी निर्णय घ्यायची पाळी आली। याचं आम्हाला अतिशय दुःख होत आहे। आमच्या काकांनी ह्या भारतीय जनता पार्टीसाठी खूप कष्ट घेतले। आमचे काका स्वर्गीय बाबासाहेब तानवडेंनी जनसंघापासून पक्षात काम केले। सरकारी अधिकारी असताना निवृत्त होऊन पक्षासाठी योगदान दिले। 1980ला पक्ष जेव्हा स्थापन झालं तेव्हा ते पहिले जिल्हाध्यक्ष होते। त्यांनी दिवस रात्र या पक्षासाठी काम केले। त्यावेळी पक्षाचं काम करताना त्यांना अनेक वेळा काँग्रेसकडून अनेक वेळा ऑफर आले। शरद पवार साहेब असतील, इतर मोठे नेते असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, पण कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी, अटलजीसाठी, मुंडे साहेबसाठी, प्रमोद महाजनसाठी कधी भारतीय जनता पार्टी सोडले नाही। शेवटच्या श्वासात त्यांनी काम केलं। 3 वेळा विधानसभा लढवले, 95ला ते निवडून आले आणि 98ला मोठ्या अपघाताने त्यांचं निधन झालं। अपघातानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी आमच्या परिवारावर मोठे उपकार करून आमच्या काकूला पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली। त्या पोटनिवडणुकीमध्ये ह्याच कल्याण शेट्टी परिवाराने आमच्या काकूचा पराभव केला आणि तिथून त्यांचं सुरू झालं। आज 98 पासून त्यांचे वडील स्वर्गीय पंचाप्पा कल्याण शेट्टी पासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत तानवडे परिवार जेव्हा निवडणुकीत सहभाग होतो दरवेळा ते आमच्या विरोधात काम करतात। आणि स्वर्गीय कल्याण शेट्टी परिवार असतील, आज आमदार साहेब असतील, ते पहिल्यापासून काँग्रेसचं काम करतात। नेतृत्वाला ह्याचं माहिती की नाही माहित नाही, पण ज्या सुभाष देशमुख साहेबांनी ह्या कल्याण शेट्टी परिवाराला आपल्या परिवारापेक्षा जास्त, आपल्या मुलापेक्षा जास्त मोठं सांभाळलं, त्याच परिवाराने धोका दिले तर आम्ही कुठे लागावं। त्यामुळे परिस्थिती झाली। आम्ही काय भारतीय जनता पार्टी पक्ष सोडण्यात आमची अजिबात इच्छा नव्हती, पण आमदार साहेबांनी जो आमच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, त्यामुळे शेवटच्या श्रेणी आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे लोकनेते स्वर्गीय विद्यमान माजी मंत्री श्री सिद्धराम मेहता साहेब यांच्यामुळे आम्हाला शिंदे साहेबांमध्ये उमेदवारी मिळाली। तानवडे परिवार तानवडे म्हणजे की भाजप असं एक त्याचा सगळं तुटलेली आम्हाला अतिशय दुःख वाटते की ज्या पक्षाला आम्ही शून्यापासून विश्व निर्माण करण्याचा मोठा सहभाग घेतला, आज आम्ही एवढं रोपट्याचं वटवृक्षपर्यंत आम्ही त्याचा सहभाग घेतला, पण काही अशा पक्ष नेतृत्वाने अशा लोकांच्या हातात पक्ष दिलाय ज्यामुळे पक्षाच्या जे रोपट्याचं झाड आहे ते सर्व आता हळूहळू पानं घसरायला सुरुवात झाली आहे। पक्षाने योग्य विचार केला तर पक्ष टिकणार आहे, आता भविष्यात पक्षाला खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे।